आजची क्राईम स्टोरी समजून घेत असताना आपल्याला थोडा ह्या सगळ्या गुन्ह्याचा सिक्वेन्स समजून घ्यायला लागेल, कारण तो समजल्यानंतरच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एक्झॅक्टली काय घडलंय या प्रश्नाचं उत्तर मिळेल। घटना पुण्यातल्या दौंड तालुक्यातली आहे। सागर कदम आणि मयुरी दंडगे दोघांचा अरेंज मॅरेज ठरलं, शुभविवाहाच्या तारखा निघाल्या, सुपारी फुटली आणि त्यानंतर झाला प्री वेडिंग शूट। प्री वेडिंग शूटचे फोटो बघितल्यानंतर असं कळतं की मयुरी हसतीये, तिचं लग्न ठरलं याबद्दल ती एकदम खुश आहे आणि अर्थात तिच्या फेशियल एक्सप्रेशन्सवरून तिच्या मनात नक्की काय कट शिजत होता याचा मात्र तुम्हाला थांग पत्ता लागत नाही। त्याचं कारणच असं आहे की होणाऱ्या नवऱ्याची मयुरीने सुपारी दिली, 1.5 लाखांचा सौदा ठरला आणि खामगाव फाट्यावर जे घडलं त्यातून नक्की काय पुढे झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये घ्यायची होती। नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की थोडा आपल्याला सिक्वेन्स समजून घ्यायला लागेल आणि तो सिक्वेन्स समजण्यासाठी सुरुवात करू 2025च्या फेब्रुवारीपासून। सागर कदम आणि मयुरी दंडगे अरेंज मॅरेज ठरलं। पेरेंट्स त्यांचे जे होते पालक हे एकमेकांच्या म्युच्युअल फ्रेंड्समधून ते एकमेकांसोबत ओळखीचे होते। दोघांच्या घरी, कदमांच्या घरी मुलगा वयाचा झाला आहे म्हणून मुलगी शोधण्याचा कार्यक्रम सुरू होता, तर मयुरी दंडगे ही सुद्धा तिच्या घरी सुद्धा कार्यक्रम सुरू होता की आता मुलगी वयात आली, तिचं लग्न लावलं पाहिजे। पेरेंट्स एकमेकांना त्यानंतर संपर्कात आले, एकमेकांचे बायोडेटा पुढे गेले आणि मुलीला बघायचा कार्यक्रम ठरला। हे सगळं झाल्यानंतर मुलाकडच्यांनी मुलगी पसंत केली, मुलीकडच्यांना मुलगा आवडला आणि शेवटी कदम आणि दांडगे कुटुंबियांमध्ये लग्नाची सुपारी फुटली। फेब्रुवारी महिन्यात हे सगळं सुरू होतं। त्यानंतर सागर आणि मयुरी दोघं एकमेकांसोबत फिरू लागले, अर्थात मार्चमध्ये लग्नाची तारीख निघाली। लग्न होणार असल्याने वारंवार दोघं एकमेकांना भेटायचे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे आणि आता आयुष्यात सोबत एकमेकांसोबत काढायचे, त्यामुळे आधीच एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत, कुठे जायला आवडतं, काय खायला आवडतं, असं सगळ्या एकमेकांमध्ये त्यांच्या डायलॉग सगळे सुरू होते। हे सगळं सुरू असताना प्री वेडिंग शूट झाला। प्री वेडिंग शूट झाला आणि प्री वेडिंग शूटच्या दरम्यान दिसत आहेत आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सगळे फोटोज दिसतील की दोघे अत्यंत खुश आहेत, नवीन संसार सुरू करायचा याच्यासाठी दोघेही प्लॅनिंग करत होते। पण या सगळ्या दरम्यान मुलीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं। पोलिसांसोबत बोलल्यानंतर कळलं की प्री वेडिंग शूट नंतर एक दिवस सहजच सागरने तिला फोन केला मयुरीला की आपण काय प्लॅन करायचा। तर मयुरी म्हणाली की थोड्या वेळात मी फ्री होणार आहे, तुला मी कॉल बॅक करते। मयुरीने कॉल केला आणि असं ठरलं की आपण दोघं मूवीला जायचं। मूवीची डेट दुसऱ्या दिवशीची ठरली, आज नको आपण भेटायला, आपण उद्या भेटू। दुसऱ्या दिवशी दोघंही पिक्चरला जाणार होते। पिक्चरला दोघं गेले, जाऊन माघारी येत होते आणि मयुरीने असं सांगितलं की आज मी काय माझ्या घरी चाललेली नाही आहे, मला माझ्या मामाच्या मुलीकडे तू सोड आणि मग तिथून नंतर मी घरी जाणार आहे मामासोबत। सागर तिला सोडायला दौंडच्या इकडे गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या मामाच्या मुलीच्या घरी तिला सोडलं। आता सोडलं आणि त्यानंतर तो निघाला। माघारी निघाल्यानंतर दौंड फाट्यावरून तो पुढे आला, तिकडं पुढं खामगाव फाटा लागतो। खामगाव फाट्यावर त्याला 4 चाकी आडवी आली, जागेवर थांबवलं आणि याला स्वतःला गाडीतून ओढून 4-5 जणांनी बाहेर काढलं आणि त्याला थेट मारायला सुरुवात केली। त्यांच्या हातात काही काठ्या वगैरे होत्या, त्यांनी मारायला सुरुवात केली आणि मारता मारता मार खाऊन हा तिथे बेशुद्ध पडल्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात हलवलं। तोपर्यंत पोलीस तिथे पोहोचले। नक्की हे का झालं, काय झालं, पूर्ववैमनस्यातून काय झालं का किंवा आणखी याची काय कारण आहेत का, या सगळ्या संदर्भात पोलीस क्रॉस व्हेरीफाय करू लागले आणि ते सागरने एक वक्तव्य केलं। तो म्हणाला की मारणारे मला हे सांगत होते की मयुरीशी लग्न करू नकोस, मयुरीसोबत जर लग्न केलंस तर तू तुझ्या जीवाला मुकशील। आणि इथूनच पुढे तपासाची चक्र फिरली। डीवायएसपी काय म्हणाले पाहूयात। यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव या गावाच्या बाजूला असणाऱ्या सोलापूर पुणे हायवेवरती एक गाडी आडवी घालून एका व्यक्तीला मारहाण करण्याची एक घटना घडली होती आणि त्या घटनेच्या अनुषंगाने अधिक तपास करताना एका संशयिताला आम्ही त्या ठिकाणी पकडलं होतं। त्या संशयिताकडे अधिकची चौकशी केली असता असं जाणवलं की एका मुलीनं तिला जे काही स्थळ आलेलं आहे ते आवडत नाही किंवा त्यानं तिच्याशी लग्न करू नये म्हणून 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन तिच्या काही साथीदारांना
त्या ठिकाणी पाठवून त्याला मारहाण करण्याची घटना त्या ठिकाणी तपासामध्ये समोर आलेली आहे. आणि यामधले 6 आरोपी आहेत, त्यापैकी 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. आणि जी कॉन्स्पिरसी करणारी मुलगी आहे ती सध्या फरार आहे, तिचा शोध सुरू आहे. तपासाला सुरुवात झाल्यानंतर एक गोष्ट समोर आली, ते म्हणजे 19 वर्षांचा एक अक्यूज या सगळ्या प्रकरणात सापडला. आरोपी सापडल्यानंतर त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन झालं, आणखी चौघं कुठे लपले होते हे पण सापडलं. 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि तपासादरम्यान उलगडा काय झाला तर मयुरी जिच्यासोबत लग्न होणार होतं, जिच्यासोबत लग्नाची सुपारी फुटली, एंगेजमेंट पाईपलाईनमध्ये होती आणि 12 मार्चची जवळपास तारीख काढण्यात आलेली होती. या मयुरीनेच या सगळ्यांना 1.5 लाख रुपये दिले आणि सागरला तिच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठीचं सौदा फिक्स केला. डील 1.5 लाखाची झालेली होती. अर्थात त्या सगळ्यांमधला एक जण मयुरीच्या ओळखीचा पण होता. पण महत्त्वाचं म्हणजे काय, या सगळ्यात प्राथमिक कारण असं दिलेलं आहे की मुलीला मुलगा पसंत नव्हता. आत्ताच्या घडीला पोलीस जेव्हा चौकशी करतायत त्यावेळी मयुरी कुठे आहे, फरार आहे. आणि त्यामुळेच सागरचं नक्की म्हणणं काय ते पण समजून घेऊ. माझे लग्न मयुरी सुनील दांगडे, राहणार उगल वडगाव, तालुका श्रीगोंदा याच्यासोबत जमले होते. लग्नाची तारीख 12/3/2025 काढलेली होती. त्याच्यासाठी आधी आम्ही प्री वेडिंग वगैरे, फोटोशूट वगैरे 26 फेब्रुवारीला केलं. आणि 27 फेब्रुवारीला मयुरीने मला कॉल करून पिक्चरला जाण्यासाठी बोलवून घेतलं. तर ती तिच्या मामाच्या मुलीच्या घरी होती, खामगाव तालुका दौंड येथे. तर तिथून आम्ही मूवी पाहून माघारी रिटर्न येऊन मी तिला तिच्या मामाच्या मुलीच्या घरी सोडले. आणि तिथून काही अंतरावर गेला असता, 1 किलोमीटर अंतरावर गेला असता मेन हायवेला मला काही 4 व्हीलर गाडीने 3-4 लोक उतरले त्या गाडीतून, मला अडवलं आणि मारायला सुरुवात केली. लाकडी दांड्याने वगैरे त्यांनी मारपीट चालू केली. त्यामध्ये माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला आणि डोक्याला वगैरे, पाठीला वगैरे मार लागला होता पूर्ण. आणि मारत असताना त्या गुंडाने खूप धमक्या वगैरे दिले, मयुरीशी लग्न वगैरे करू नको, त्या मुलीचं नाव घेऊन तिच्याशी लग्न केलं तर तुला पूर्ण जीवे मारू वगैरे. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण मारल्याच्या नंतर मी बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. त्याच्यानंतर काही स्मृतांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग आम्ही झालेला प्रकार पोलिसांना वगैरे सांगितलं. मारहाण झाल्यानंतर तपासामध्ये सागरने दिलेले स्टेटमेंट सगळे रेकॉर्ड झालेत. आणि अर्थात अटेम्प्ट टू मर्डर BNS 109 हा या सगळ्यामध्ये लावण्यात आलेला आहे. जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीने हा प्रकार केल्याचं आत्ता ते प्रथम दर्शन दिसतंय. मुलीची अजून बाजू आहे सगळ्यात यायची, कारण ती फरार आहे, ती कुठे तिच्या पालकांना पण माहीत नाही आहे. आणि मार्चमध्ये ठरलेलं लग्नाचं नक्की हे प्रकरण कुठपर्यंत आलं हे तुम्हाला आता कळलं असेल. खरं तर राज्यभरात आता लगीन सराई सुरू आहे. मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या सगळ्या तारखा निघत असतात, मुहूर्त असतात. तुम्हा आम्हालाही भरपूर ठिकाणी शुभविवाहांच्या पत्रिका आलेल्या असतात. पण ज्या ज्या जोडप्यांना आता लग्नबंधनात जे अडकणार आहेत त्यांना दिवसा सगळं नीट जरी वाटत असलं तरी सुद्धा मित्रांनो रात्र वैरायची. काळजी घ्या आणि मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत की ओंकार, मुंबई तक, पुण्यावर.